हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज पण मी सकाळ सकाळ इथं व्लॉग चालू केला, पण जेवण झाल्यानंतर व्लॉग चालू केला. म्हणजे टिफिन दीपकचा करून झाल्यानंतर केला. सो आज टिफिनला केलेली मी भरलेली मिरची, जी की रात्री मी स्टफ करून ठेवलेली, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल. फक्त तव्यावरती तेल टाकून तिला गरम केली आणि आता इथे मी कोबीची भाजी पण करून ठेवली. रेड कलरची केली, कधी येल्लो करते कधी रेड करते. आणि मी जेव्हा किचनमध्ये काम करते ना, पिल्लूचं असंच असतं. तुम्ही त्या बघितलं की मला हात धरून ती अगदी घेऊन जाते बाहेर. तिला काय हवे असेल किंवा काहीतरी चेंज करून द्यायचं असेल, टी व्ही लावून दिलेलं असो, तिला चेंज करून हवं होतं म्हणून तिने माझा हात धरून पकडून घेऊन गेली. कारण का दीपक आहे ते आंघोळ वगैरे करत होता, त्याची तयारी करत होता. आणि सकाळ सकाळ असलं मस्त ऊन येतं ना, आता थंडीचं वातावरण आहे ना, त्याच्यामुळे असं सकाळ सकाळ ऊन आलं ना की एकदम बरं वाटतं. सो टिफिन वगैरे पॅक झाला. मिरची अशी मस्तपैकी भरलेली मिरची केली. तुम्ही एकदा कधीतरी करून बघा. त्याच्यामध्ये लिंबू आवर्जून पिळा, म्हणजे जी टेस्टला आहे ना ती मस्त लागते. आणि रेड कलरची जी कोबीची भाजी आहे ना ती केलेली. रेड कलरची कोबीची भाजी केली ना की येल्लोपेक्षा जो म्हणजे आपण जी मिरचीवर करतो ना त्याच्यापेक्षा ही रेडवाली आहे ना खूप छान लागते. सो नक्की ट्राय करा. दीपक रेडी वगैरे झाला, ऑफिसला निघाला. पिल्लूनी बाय बाय केला. हे तिचं रिच्युअलच आहे की बाबा खाली गेले की आपण बाल्कनीत जाऊन त्यांना बाय बाय करायचं. मग नंतर आहे ते आमची दिवसाला सुरुवात होते. सो तिची आंघोळ झाली, माझी आंघोळ झाली, सगळं आवरून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर ड्रॉइंग बुक काढलं आणि त्याच्यासोबत ती खेळत होती. आज थोडीशी तब्येत तिची डाऊन होती, म्हणजे ना कालपासूनच तिला फीवरसारखं वाटत होतं. आणि मेन म्हणजे ना तिला जो ताप येतो ना तो पहिला ना डोक्यातच येतो. डोकं तिचं इतकं गरम होतं ना खूप, त्याच्यामुळे मग तिच्या डोळ्यातनं पाणी येतं, डोकं पेन करतं. तर सकाळी व्हिडिओ स्टार्ट केलेला, पण मला काही एवढं शूट करायला जमलं नाही. कारण का पिल्लूला थोडंसं फीवरसारखं वाटतं आणि तिचं म्हणणं होतं की माझ्यासोबत खेळ, माझ्यासोबत बस. त्याच्यामुळे थोडी कामं आहेत ती राहिली. पाण्याची जी कामं असतात ती झाली आहेत, कारण का पाणी जायच्या आधी आंघोळ वगैरे पण झाली आहे. पिल्लूला पण नॉर्मल असं तिचे हातपाय धुतले, तिला फ्रेश वगैरे केलं, थोडंसं खेळलं आणि मग झोपवली. सगळ्या तिने पसारा करून ठेवला, कलर वगैरे करत होती ती. म्हणजे काहीच आवरलं नाही आहे, कचरा नाही, काय नाही. फक्त बेडरूम आवरून घेतला कारण का तिला झोपायचं. सो झोपली. आज अंगावरती दिलं आहे तिला, नेहमी तिला नाही लागत अंगावरती, इरिटेट होते ती. सो आता दिलं आहे, थोडंसं आहे ते ताप कमी होईल. औषध तर घ्यायला नाहीच बोलत होती, सो मी काय फोर्स केला नाही. कारण का तिचं डोकं एवढं गरम होतं ना की लिटरली तिच्या डोळ्यातनं पाणी येत होतं आणि अशी डाऊनच बसलेली. सो तिला थोडा वेळ टी व्ही लावून दिला, म्हणजे किरकिर नको होऊन दे म्हणून टी व्ही लावून दिला. मग टी व्ही बघता ती ड्रॉइंग वगैरे सगळं काय करत होती. टी व्ही म्हणजे मंत्र वगैरे लावलेले असे. आणि आता चला मी पटकन आहे ते बाकीचं आवरून घेते. पिल्लूला करते पालकची खिचडी. पालकची काल प्युरी केली नाही ना, त्याची खिचडी करेल आणि अंडं बॉईल करेल. कारण का अंड्याशिवाय ते खाणार नाही मलाही माहिती. अर्धा अंडं आत्ता देईल, अर्धा अंडं रात्री देईल. सो तव्यावरती ते फ्राय करेल. आणि मला तर आहे आता ती झोपले, तोपर्यंत सगळं आवरून घेते. आता 10:30 वाजले. ती आहे ना त्याच्यात लवकर उठली, ऑलमोस्ट 6:45ला उठून गेली. सो आता ती झोपली, तोपर्यंत मला सगळं आवडायचं. आणि मला ना मेन म्हणजे व्हिडिओला व्हॉईस ओव्हर द्यायचं. एडिट रात्रीच मी करते झोपायच्या आधी. सो आता मला व्हॉईस ओव्हर वगैरे द्यायचा, त्याच्यामुळे पटपट आणि ते आवरून घेतो सगळं. आता इथे सगळा मला पसारा आवरून घ्यायचा. असं एवढा काय पसारा केला नाही, फक्त कलरचा पसारा केला. ही जी मॅट आहे ना ही वेगळी करून ठेवलेली, म्हणजे मी कट करून ठेवलेली. सो ती आज बसून पिल्लूसोबत जॉईन करून घेतली, तिला झोपवलं. आता माझं किचन फक्त आवरायचं तर काय नव्हतं, फक्त भांडी लावायची होती. त्याच्या आधी मी सगळे कलर्स वगैरे उचलले आणि मॅट आहे ना ती पुसून घेतली. कारण का ह्याच्यावर पिल्लूने ना वॉटर कलरचे जे कलर्स असतात ना ते ड्रॉ केलेले. मग आपण बसलो किंवा काय झालं की ते सगळे कपड्यांना लागून जातात. त्याच्यामुळे ओल्या कपड्यांनी नीट पुसून घेतले. आणि ती बाहेर खेळते, त्याच्यामुळे ते मातीचे पाय येतात आणि ह्याच्यावरच खाते ती. सो त्याच्यामुळे ते नीट पुसून घेतलं आधी. नंतर मग बाकीचं सोफ्यावरचं आवरून घेतलं. आणि नंतर मग ॲज युज्युअल आपला जो कचरा आहे तो काढला. कारण का कचरा वगैरे लादी वगैरे बाकी होतं, ह्या गोष्टी बाकी होत्या. त्याच्यामुळे ती झोपल्यानंतर मला ह्या गोष्टी कराव्या लागल्या. तिला थोडंसं बरं वाटत नसल्यामुळे 10 वेळा ती मला बस हे कर ते कर, त्याच्यामुळे ते राहून गेले. ते पिल्लूला तूर डाळ मूग डाळ, मसूर डाळ आणि थोडासा राईस करून खिचडी करणार आहे. लसूण घेतलं आहे, टोमॅटो आणि कांदा आणि आपले बेसिक मसाले आणि पालकची प्युरी आहे ती मी करून ठेवले. आता ही टाकेल 2 चम्मच राईसमध्ये. सो आता पटकन खिचडी घालून करते. रेसिपी काही शूट करत नाही, कारण ते एवढं सगळं करेपर्यंत खूप टाईम निघून जाईल. सो पटकन करते. आणि बेसिक आपले मसाले घरचे टाकायचे, लसूणची फोडणी, नॉर्मल खिचडी करते ते. आणि हे प्युरी जेव्हा घरी पालक आणते ना तेव्हा 2-3 दिवस
काहीतरी टाकून तिला देते आणि प्युरी करून आहे ना फ्रीजमध्ये राहते, एवढी काय खराब नाही होत, मी देते तिला. सो चला आता पटकन बनवतो आणि तुम्हाला दाखवतो. काहीतरी पण खिचडी पटकन होते आणि टेस्टला पण चांगली लागते. आणि जरी बाळाला ना वेगळी टेस्ट भेटली ना की ते आवडीने खातात. सो पिल्लूची आमच्या असंच आहे, तिला रोज टेस्ट वेगळी आहे. हे बघा अशी आता ह्याचा हिरवा कलर होईल. सो चला आता पाणी टाकते आणि कुकरचे शिट्ट्या घेते. अंडा बॉईल होत आहे. तिची खिचडी वगैरे घातली, कुकरची शिट्टी होत होती म्हणून बेडरूमचा दरवाजा लावला आणि इथेच जेवायला बसली. तुम्हाला तर मी सांगितलं काय जेवायला केले, चपाती, कोबीची भाजी आणि मिरची. मी साधारणपणे ना 12पर्यंत जेवून घेते. सो आता पिल्लू उठलेली, सो तिला पालकची खिचडी आणि एक बॉईल एग दिलेलं. हाय कर, हाय बोल ना. तर सकाळनंतर मी काहीच शूट केलं नाही आहे. पिल्लू उठली, पिल्लू जेवली, नंतर आम्ही खेळलो, थोडासा रडारड झाली, टाईमपास झाला. आता समयरा आहे ते खेळते आणि समयराने बाबांना काय सांगितलं आहे, चॉकी आणायला. हां ना, इकडे पळाली बाहेर. सो आता 4 वाजलेत. आता मी मला ठेवेल चहा 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 चहा. आणि ना मला काहीच समजत नाही आहे काय मी तुमच्याजवळ शेअर करू. घरात बसून मला काहीच कळत नाही आहे. पिल्लू तर मला काय करून देत नाही आहे. आता मला सोलाच्यात लसूण आणि बस. आता काय काम, जेवण काय करू काय माहिती. पिल्लूचं ते फिक्स आहे, तुला काय करायचं ते माझ्या माइंडमध्ये आहे. कारण का पिल्लूला आलं आहे फीवर. से हाय टू एव्हरीवन. नीट कर, हाय कर. समयरा बॅड गर्ल आहे माहिती आहे. समयराला काहीच येत नाही आहे. समयराला 1 2 3 पण नाही येत. समयराला बाबा ओरडणार आहेत ना, बाबा ओरडणार आहेत. बाबा कसे पक्का देतात, मम्मी पक्का देते आणि बाबा काय करतात, ओरडतात ना. कसे बोलतात बाबा, समयरा काय सांगितलं ना तुला एकदा. कसे बोलतात बाबा, कसे करतात बाबा, कसे बोलतात, कसे करतात. आमच्या दोघांचं कसं आहे माहिती का, म्हणजे माझ्याकडनं तिला फटका पण भेटतो आणि ओरडा पण भेटतो. दीपक फटका नाही देत, ओरडतो आणि कधी तरी फटका देतो. तुम्ही जर कुठल्या गोष्टी तर मी तिचे नखरे चालू आहेत. आता खूप फोन सोड ना माझा. हेअरबँड लावलाय तिने चक्क. हा बड्डेचा आहे तिच्या. फर्स्ट बड्डेचा ड्रेस होता त्याच्यावरचा जो हेअरबँड आहे. इन्सी बिन्सी गाणं बोलून नीट बोल. कशी नखरे करते बघा. फोन समोर घेतला ना की असं. नीट बोल ना समयरा. डॅडी मम्मी, डॅडी फिंगर, डॅडी फिंगर बोल. डॅडी फिंगर, डॅडी फिंगर, डॅडी फिंगर, डॅडी फिंगर, डॅडी फिंगर बोल. डॅडी फिंगर, डॅडी फिंगर, डॅडी फिंगर बोल. नंतर मग ऑलमोस्ट 4 वाजले. 4च्यापर्यंत मी चहा घेते, 4 4:30ला. सो इथे मी चहा करायला ठेवली, कारण का 4 वाजता जी मला झोप येते ना, म्हणजे आळस येतो जाम. त्याच्यामुळे मग मी लवकरच चहा घेते. आणि मग नंतर चहा ठेवला आणि नंतर थोड्या वेळाने मग पिल्लूचं चालू होतं पॉपकॉर्न दे, पॉपकॉर्न दे. मग सो तिला पॉपकॉर्न करून दिले. तुम्ही कधी पॉपकॉर्न कराल ना, तर तुमच्याकडे जर एक्स्ट्रा बटर असेल ना, तुम्ही ते एक्स्ट्रा बटर ॲड करा आणि मगच पॉपकॉर्न टाका. बघा ते इतके टेस्टी लागतात ना. पिल्लूला तसेच पॉपकॉर्न आवडतात आणि इतके ती आवडीने खाते ना. तिच्या तोंडावरची खुशी तुम्ही बघू शकता. आणि ऑलमोस्ट ते थोडंसं खाऊन घेते. अर्धं मी खाते, अर्धं तिला देते. आणि ते खूप म्हणजे खूप, तिला ते मखाने असतात ना ते एवढं आवडत नाही, पण पॉपकॉर्न असतात ना ते खूप आवडतात. त्याच्यामुळे मग पॉपकॉर्न आमच्याकडे असतातच असतात. म्हणजे मी महिन्याचा किराणा भरला ना की त्याच्यामध्ये 5-6 पॅकेट आहेत ना ते भरूनच ठेवते, जेणेकरून मग तिला कधी भूक लागली किंवा मग स्वतःहून ती सांगते. आणि जसजशी मुलं मोठी होतात ना
तसतसं त्यांना कळतं की व्हरायटी, टेस्ट आणि हे असं केल्याने हे असं लागतं, ते तसं केल्याने ते तसं लागतं. आणि आता रील्समध्ये, टी व्हीमध्ये सगळ्या गोष्टी काही दिसून जातात. त्याच्यामुळे त्यांना आयडिया असतेच की काय कसं असतं आणि काय नाही. जरी ते छोटे मुलं असले ना तरी त्यांच्या डोक्यामध्ये भरपूर सारं असतं. हे चांगलं नाही लागत, हे असं असतं. इवन आम्ही शॉपमध्ये गेलो ना तरी आम्हाला माहीत नसते की हे काय आहे, पण ते तिने टी व्हीमध्ये बघितलेलं असतं आणि ते तिला खायचं असतं. सो असं काहीतरी चालू असतं. सो तिला मी आता इथे करून दिलं आणि टी व्ही बघत होती ती. काहीतरी लावून दिलेलं, मला एक्झॅक्टली आठवत नाही. आणि आता इथे मला चहा घेतला. आता मी माझा चहा पिईल, थोडेसे पॉपकॉर्न खाईल आणि तिच्यासोबत बसेल आणि थोडासा टी व्ही तिचा चालू राहील. आणि मग नंतर बाकीची जी घरची कामं आहेत, कचरा किंवा जेवण करा, ते चालू करेल मग मी. आणि जेव्हा पॉपकॉर्न काढले नाही तेव्हा तिने बिस्किट पण काढून टाकले आणि परत तिने ओरिओ बिस्किट पण खाल्ला. तिला ओरिओ बोलत नाही, ती ओरी बिस्किट बोलते. सो काही काही शब्द आहेत ना ती इतके तोतले मस्त बोलते ना. परत उचलून घे नाही बोलत, कुचलून घे बोलते. अशा 4-5 शब्द आहेत ते ती मस्त बोलते. कधीतरी मी तुम्हाला दाखवेल. आणि सो ते बिस्किट आहे ते भरून घेते. आणि आता सध्या काय होते ना, जेव्हा मी तिला बिस्किट भरवायचे ना ओट्सचे किंवा गव्हाचे, ते नाहीच खाते आता. आता तिला हे बिस्किट हवेत. कारण का घरी कोण ना कोण आलं ना की मग मी हे बिस्किट देते आणि तिला आता कळायला लागलं आहे की हे वेगळं आहे, हे चांगलं लागतं. आणि ना मग आता सध्या ती ह्याच बिस्किटकडे चांगली वळली आहे आणि खाते पण ती अगदी ते. सो आता ते अवॉइड करावं लागेल. असं कोण आलं नाही की मग ही बिस्किटं बरी पडतात. कधी नाश्ता नाही केला की मग मी चहा बिस्किटच देते. मोस्टली करून सकाळी नाश्ता नाहीच करत. आता इथे ती ओरिओ बिस्किट खाते टी व्ही बघून. आणि नंतर मग टी व्ही वगैरे बंद केलं ॲज युजल. मग सगळं कलरचे बुक्स काढले आणि कलर्सनी ती खेळत होती मस्तपैकी. कलर्समध्ये तिचा भरपूर टाईम जातो. काढत तर काय नाही, नुसते सर्कल, स्क्वेअर एवढंच काढते, पण खूप टाईम तिचा त्याच्यामध्ये जातो. आणि मग मला पण ते तिच्यासोबत बसवते. सो असं काहीतरी आमचा संध्याकाळचा दिवस जातो आता. संध्याकाळच्या जेवणाला काय बनवू मला समजत नव्हतं आणि दीपकलाच बनवायचं होतं. सो मी इथे ना कुरडईची भाजी करत होती. मला तर एवढी म्हणजे मला आवडतच नाही कुरडईची भाजी. दीपक खातो कारण का त्या साईडला, खानदेश साईडला ती खाल्ली जाते, त्याच्यामुळे त्याला ती खूप आवडते. सो मी कशी करते आणि पहिल्यांदाच करते. पहिल्यांदा केलेली ती दीपकला एवढी आवडली नव्हती आणि ती मी पहिल्यांदाच केलेली त्याच्यामुळे. सो आता त्यांनी मला सांगितले काय काय करायचं आहे. सो राई, जिरं, कढीपत्ता, लसूणची फोडणी, हिंग आणि त्यांनी सांगितलेलं भरपूर सारा कांदा टाक. कारण आधी आहे ना मी केलेली तेव्हा कांदा ना तो अगदी थोडासाच टाकलेला. त्याच्यामुळे मग त्याला ती एवढी आवडली नव्हती. टेस्टला बनलेली चांगली, पण असं वाहवाली जी फिलिंग असते ना ती नव्हती आलेली. सो लसूण टाकलं, त्याला नीट तेलामध्ये परतवलं आणि भरपूर सारा कांदा घेतला आणि तो ॲड केला. या टायमिंगला दीपक आलेला, जेवण करत होती ना तेव्हा दीपक आलेला. पिल्लूचं ते मी ऑलरेडी केलेलं आणि मग दीपक आलेला. सो आणि इथे बघा तुम्ही काय झालेलं, पिल्लू मला ना 10 वेळा खेचत होती. म्हणजे मी कांदा टाकला की यायची, टोमॅटो टाकला की यायची आणि मग दीपक आहे ना ते परतायचा. कारण का ती तिथे कलर करत बसलेली आणि दीपक दमून आलेला. मग त्याला म्हटलं आता काय ऑप्शन नाही, तू फक्त मिक्स कर, मी सगळं टाकत जाईल. कारण का ती 10 वेळा मला ना बाहेर ओढत होती. जसं मी आतमध्ये आली काही तरी करायला, मग लगेच यायची मम्मी 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 करत यायची. मग ते सगळं आहे ते राहून जायचं. सो आता इथे मी कांदा आणि टॉमॅटो आता परतून घेतला आणि आता मी घरचे जे बेसिक मसाले आहेत ना ते सगळे ॲड केले. धणे पावडर, गरम मसाला, हळद, मॅगी मसाला, जे काही आपल्या घरात मसाले असतील ना ते तुम्ही ॲड करायचे आणि ते मिक्स करायचे. कधी कधी आहे ना
आता पिल्लू तर तुम्ही तर बघितलं मध्ये दीपक येऊन करत ते मध्ये मी टाकते, कारण का ती मला सारखं खेचून देते. मग कधी कधी गॅस ऑफ करावा लागतो, ती फोडणी तशीच राहते. म्हणजे हे असं होतं जेव्हा हजबंड वाईफ दोघं राहतात ना, तेव्हा हा स्ट्रगल होतो. आणि आता आम्हाला सवय झाली आणि भरपूर पॅरेंट्स लोकांना सवय असेलच, कारण का आता मोस्टली करून फक्त न्यूक्लिअर फॅमिलीच राहते, क्वचित असं जॉईंट असते. आणि आता इथे मी जी कुरडई होती ती टाकली, मीठ टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं. आणि जर ह्याच्यामध्ये भरपूर सारा मॅगी मसाला टाकला असताना मला वाटतं ही मॅगीच झाली असती. पिल्लूला आधी तेच वाटलं की मॅगी आहे, पण तिला आता मॅगी पण माहिती. आणि हां, पिल्लूनी मॅगी पण ट्राय केली आहे. पिल्लूनी मॅगी पण खाते, पण एवढी खात नाही, पण नॉर्मली खाते ती. आता दीपक खाते त्याच्यामुळे मग त्याला केली की मग तिला पण हवे असते, मग थोडंफार ती खाते. आणि कितीही तिखट केलं ना तरी पिल्लू खाते. जेवण तिखट केलं ना की नाही खात, पण असं वेगळं काही खाणं असलं ना की ते तिखट असलं ती खाते. आता इथे सगळं मिक्स करून घेतलं. आता ती आली माझ्या पाठीपाठी आणि तिने जो कलर असतो ना तो आणला आणि बघा कुठे आता काढते. हे असं सगळीकडे रंगवून ठेवते, त्याच्यामुळे मग मला सगळं आहे ना ते क्लीन करावं लागतं. सो आता तिला मी सांगत होते तू बाबा कर इथे, आणि मला फक्त थोडंसं काम आहे ते मला किचनमध्ये आवरून दे. सो सगळी भाजी वगैरे झाली, गॅस ऑफ केला आणि रेडी होऊन आम्ही आता खाली निघालो. ते गाणं बोलते, हे घालून गाणं आहे ना, ना 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 मैंने ना करते ही, हा हा हा, नाही 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 नाही, ना 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 मैंने. हॅलो बोल. हाय फ्रेंड्स बोल. बघितलात आजकालची मुलं किती एकदम हे आहेत, फास्ट आहेत. आता कधी कधी फोन घेते किंवा काय घेते त्याच्यामध्ये रील्स येतातच येतात. सो ते स्क्रोल करता करता तिच्याकडे आता हे जे ट्रेंडिंग आहे ते ऑलरेडी गुड्डीने दिलेलं आहे. सो हे ती बघते, आणि हे जेव्हा तिला घातलं तेव्हा तिच्या तोंडातून कुठलं गाणं आलं तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे आत्ताची मुलं आहेत ना, आपण त्यांना किती हे केलं ना तरी ते स्क्रीनपासून किंवा मोबाईलपासून लांब नाही होऊ शकत, कारण का आपण पण तेवढंच ॲडिक्टेड आहोत फोनसाठी. त्याच्यामुळे ते होऊनच जातो. खाली गेलेलो ॲज युजल काहीतरी घेतलं किंडर जॉय, आणि आता आम्ही घरी आलो. थोडंसं फिरलो आणि मग घरी आलो. त्यानंतर मग ती आता त्या किंडर जॉयसोबत ना स्पून भेटतं, पण मी तिला तो देत नाही, कारण का तो पेपरचा असतो. तिचं खाण्याची पद्धत आहे ना, म्हणजे जरा पण ते त्याला चॉकलेट लागून देत नाही. मग कधी कधी तो फुट्टाचा पेपर असतो ना तो तोंडामध्ये जाण्याची भीती असते, म्हणून मी ते काढून घेतलं. आल्याला चपात्या करून घेतल्या, कारण का चपात्या बाकी होत्या. पीठ वगैरे मळून गेलेली, भाजी मस्तपैकी झालेली. आता ही दीपकला आवडेल माईट बी, आणि त्याला आवडली पण. सो दीपकला जेवायला वाढलं आणि मग पिल्लूचं बघा काय चालू होतं. ते डॉल घेऊन तिचं म्हणणं होतं की मला आधी कळलं नाही ती का उठते, काय तिला हवे. नंतर मला समजलं की डॉल तिला ना पाठीवर काढायची होती. म्हणजे ती काय करते, जसं आता आपण हात ठेवून तो ड्रॉ करतो, पाय ठेवून किंवा कुठलं ऑब्जेक्ट ठेवून ड्रॉ करतो ना, तिचं म्हणणं होतं की डॉलला पाठीवर ठेवायची आणि ड्रॉ करायचं. सो त्याच्यासाठी तिने पाटी आणली आणि हा तिचा खेळ थोडा वेळ चालला. मग नंतर दीपकचं जेवण झालं, तिला भरवून घेतलं आणि बाकी असाच थोडासा टाईमपास केला. सो आणि बघा किती सारा पसारा करून ठेवतो, खूप म्हणजे खूप. ही मॅट मी सकाळी पुसलेली, आता परत ती खराब झाली. मला वाटतं मला ना मॅट आहे ना 4-5 महिन्यांनी परत नवीन घ्यावी लागेल, कारण का ती इतकी ओली होते ना, आणि ओली झाली ना की त्याचा फोम आहे तो हे होऊन जातो. आता रोज रात्री झोपताना आहे ना मी हनुमान स्तोत्र आणि हे जे श्रीकृष्ण गोविंद आहे ना ते लावते. ऑलमोस्ट हनुमान स्तोत्र तिचं 3-4 कडवं तरी पाठ आहेत. मी कधीतरी तुम्हाला ऐकवेल, ती एकदम फ्लोमध्ये असेल ना चांगलं. आणि हे तर तिच्या पाठच आहे, तुम्ही ऐकलं असेल. सो जेव्हा ते लागतं ना तेव्हा ती बासरी घेते आणि तिचं चालू असतं. शंकराचं लागतं तेव्हा डमरू घेते, आणि हनुमानाचं लागतं ना तेव्हा शांत बसून ऐकते. सो असा काहीतरी आमचा रात्रीचा दिवस जातो. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.